नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नायात भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026साठी आपण आज जे की या ठिकाणी बघा सामान्य विज्ञान प्लस चालू घडामोडी प्लस पोलीस पाटील विशेष प्लस बीड जिल्हा विशेष प्लस गणिताचे PYQ प्रश्नसंच मित्रांनो बघा जे की आपण आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला बघा तुम्ही ठिकाणी आत्ताच सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे वही पेन घ्या आणि मित्रांनो बघा वही पेन घेऊन हे संपूर्ण काही बघा नोट डाऊन तुम्ही या ठिकाणी आत्ताच्या आता करत चला. ओके, कारण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये बघा ही येणारी बघा जी की आपली आजची प्रश्नसंच मित्रांनो ही या ठिकाणी असणार आहेत. म्हणून वेळ लावू नका, लगेचच्या लगे बघा संपूर्ण प्रश्न नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो बघा लगेच 24 ते 48 तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र करून घ्या. ओके, प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते आहे? तर बघा मित्रांनो जी की क्रमांक ब आंबावडे बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. जर समजा तुम्हाला विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ तर ती आहे बघा जी की महू. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. बघा आता सांगतो या ठिकाणी बघा जे की 14 एप्रिल 1891 रोजी मित्रांनो बघा जे की मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न, संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब अमरावती बघा आपल्या प्रश्नाचं जे की ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. लक्षात ठेवून घ्या. पुढे, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर बघा जे की क्रमांक 1873 मित्रांनो पुणे या ठिकाणी बघा जे की महात्मा फुले बघा जे की मित्रांनो म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. पुढे, द प्रॉब्लेम ऑफ रूपी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर मित्रांनो द प्रॉब्लेम ऑफ रूपी हा ग्रंथ बघा जे की क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. मित्रांनो बघा, द प्रॉब्लेम ऑफ रूपी या ग्रंथाच्या माध्यमातून बघा जे की आपल्या मित्रांनो भारताच्या RBI बँकेची स्थापना झाली. RBI बँकेची स्थापना ही बघा जी की 1 एप्रिल 1935 रोजी या ठिकाणी झाली होती. ओके, लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारलं RBI बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं तर 1 जानेवारी 1949 रोजी झालं बघा जे की RBI बँकेचं राष्ट्रीयकरण. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न, तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा जे की मित्रांनो तापी या नदीचं उगम स्थान बघा जे की क्रमांक बैतूल जिल्हा या ठिकाणी आहे. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? तर मित्रांनो बघा हे जे कळसुबाई शिखर आहे बघा आपल्या महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर आहे, पहिलं लक्षात घ्या. तर बघा या शिखराची उंची किती आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो 1646 मीटर इतकी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र या राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर बघा जी की क्रमांक सातपुडा बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, डॅश डॅश यांना BJPचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तर मित्रांनो बघा कोणाला जे की BJPचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड नितीन नवीन आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे 9वा प्रश्न, 13 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान बघा कोणता प्रमुख क्रीडा कार्यक्रम भारतात पार पडला? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो इंडिया ओपन बॅडमिंटन बघा जे की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो 13 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान बघा जे की इंडिया ओपन बॅडमिंटन बघा जे की आपल्या भारतामध्ये प्रमुख क्रीडा कार्यक्रम पार पडला होता. पुढे, महाराष्ट्र राज्य मित्रांनो बघा जे की राज्याचे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत? तर मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य सध्याचे जे की बघा महसूल मंत्री कोण आहेत? तर बघा जे की क्रमांक ब चंद्रशेखर बावनकुळे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बघा जे की क्रमांक राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो जर तुम्हाला विचारलं आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल विधानसभेच्या जागा किती आहेत
तर ते आहेत बघा जे की 288 आणि विचारलं विधान परिषदेच्या जागा तर ते आहेत बघा जे की 78. लक्षात ठेवून घ्या. जर समजा तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा विचारलं तर त्या आहेत 48 आणि राज्यसभेच्या विचारलं तर 19 आहेत. ओके, लक्षात ठेवा बघा या चारही बाबी मित्रांनो, कारण 100% बघा या चारही बाबीवर मित्रांनो प्रश्न तुम्हाला जे काही परीक्षेमध्ये पाहायला मिळू शकतो. पुढे, इंद्रावती नदीची सीमा महाराष्ट्र राज्यासोबत कोणत्या राज्याशी आहे? तर मित्रांनो बघा इंद्रावती या नदीची बघा सीमा आपल्या महाराष्ट्र राज्यासोबत बघा जी की क्रमांक मित्रांनो छत्तीसगड या राज्याशी संलग्नित आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाची बात सांगतो. बीड जिल्हा पोलीस पटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजेच क्रॅक करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका, लगेच तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो बघा, जर तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केला तर 100% तुमचे रिझल्ट आपल्या मित्रांनो महाठोकळाच्या मार्फत येऊन जाईल. म्हणून वेळ लावू नका. येत्या 8 फेब्रुवारी रोजी बघा जी की आपल्या मित्रांनो एक्झाम होणार आहे. म्हणजे बघा जी की आपल्याकडे बघा टाईम खूप कमी आहे, म्हणून लगेच आपल्या या ठिकाणी महाठोकळा मित्रांनो खरेदी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी वळण तुम्ही देऊन टाका. ओके, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक गोंदिया या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे, चंद्रपूरमध्ये बघा जे की मित्रांनो ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, लक्षात ठेवा ताडोबा. आणि बोरीवलीला मित्रांनो बघा जे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. लक्षात ठेवून घ्या. पुढे, बीड जिल्ह्याची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो बघा बीड या जिल्ह्याची बघा जी की स्थापना क्रमांक 1962 मित्रांनो 62 रोजी झाली होती. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न, बीड जिल्ह्याला कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो बघा बीड या बघा जी की जिल्ह्याला बघा जी की क्रमांक ऊसतोड कामगारांचा जिल्हा मित्रांनो बघा जी की या टोपण नावानं ओळखलं जातं. बघा जी की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर मित्रांनो बघा बीड या जिल्ह्यातील बघा जी की सर्वात मोठा तालुका बघा जी की क्रमांक आष्टी हा आहे. लक्षात ठेवून घ्या. तर सर्वात लहान बघा जी की वडवणी हा आहे. ओके, मोठा कोणता आष्टी तर बघा जी की लहान आहे मित्रांनो वडवणी हा बघा जी की क्रमांक लक्षात ठेवून घ्या. पुढे, बीड जिल्हा कोणत्या बघा बटारावर नाही तर पठारावर वसलेला आहे? तर मित्रांनो बघा जी की या ठिकाणी बघा बीड हा जिल्हा कोणत्या पठारावर या ठिकाणी बघा जी की वसलेला आहे? तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक दख्खनच्या पठारावर वसलेला आहे. लक्षात ठेवून घ्या. पुढे, बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? तर मित्रांनो बघा आपल्या जी की बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो सिंदपना. ओके, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो या सिंदपना नदीवर मित्रांनो जी की माजलगाव धरण आहे. लक्षात ठेवून घ्या. ओके, माजलगाव धरण लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे, बीड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे? तर मित्रांनो बघा ते म्हणजे बघा जी की क्रमांक परळी हा आहे. लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा परळी बघा जी की हा तालुका मित्रांनो बघा बीड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका आहे. पुढचा प्रश्न, माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे? बघा आत्ता सांगितलं बघा जी की क्रमांक सिंदपना नदी आपल्या प्रश्नाचं जे की करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे, योगेश्वरी देवी मंदिर बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर मित्रांनो बघा योगेश्वरी देवी मंदिर बघा जी की आपल्या बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक अंबेजोगाई या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर होणार असेल. पुढे, चंपावती नदी कोणत्या शहराशी संबंधित आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो आपलं बीड शहर. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न, पोलीस पाटील आपला राजीनामा कोणाकडे देऊ शकतो? तर मित्रांनो बघा पोलीस पाटील जो आहे बघा तो आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करू शकतो? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक तहसीलदार आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे, पोलीस पाटील कोणत्या संस्थेशी निगडीत राहून कार्य करतो? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक पोलीस स्टेशन आपल्या प्रश्नाचे ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे, क्रमाने येणाऱ्या बघा आता काय म्हणलं आहे लक्षात घ्या, गणिताचा प्रश्न आहे हा. ओके, तर बघा क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा मित्रांनो कशा प्रकारे प्रश्नाचा आन्सर काढू शकतो बघा. क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्याची बेरीज म्हणल्या ना बघा. आता 1 ते 50 पर्यंत पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे? तर ती आहे 1. ओके, आता बेरीज म्हणल्या म्हणून मी करतो बेरीज. ओके, शेवटची आहे 50
छेदामध्ये बघा घेतो 2, कारण 2 घेण्याचं कारण काय, तर ते म्हणजे मित्रांनो जे की बघा या ठिकाणी आहे काय, तर हां बघा वरी आपण काय केलं बघा, अंशामध्ये 2 संख्येचा मित्रांनो या ठिकाणी मी काय केलो, गुणाकार केलो, म्हणून या ठिकाणी मी काय करतो आता बेरीज केलो ना वरी, म्हणून या छेदामध्ये घेतलं 2. ओके. आता बघा या ठिकाणी बघा 50 + 51 झाले किती, तर बघा आता ठिकाणी प्रश्न नेमका काय विचारले समजून घ्या. क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. ओके. तर बघा थोडंसं आता काढतो बघा लगेच. तर बघा थोडंसं आता बघा क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्याची बेरीज म्हटलं ना, आता बघा पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे, 1. बेरीज म्हणलं आहे प्लस घ्या, शेवटची ही आहे 50वी. आता छेदामध्ये बघा वरी 2 संख्याची बेरीज केली, 2 घेतो आणि गुणाकारात बघा टोटल संख्या किती आहेत, 50 आहेत, 50 घेतो. ओके. आता बघा बे 1 बे, बे 2 4, उरलं किती 1, बे 5 10. आता या ठिकाणी बघा मित्रांनो 50 1 झाले किती 51, 51 गुणाकारात 25 आलं. ओके. आता या ठिकाणी आलं किती 51 गुणाकारात 25 बरोबर 25 1 25ला 5 आले, हातचे आले 2, 25 5 125 आणि वरचे 2 म्हणजे 127, म्हणजे किती बघा जे की 1275. बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे बघा, जे की क्रमांक लक्षात ठेवून घ्या. ओके. या प्रकारे मित्रांनो बघा अगदी काही सेकंदामध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपण प्रश्नाचं जे की आन्सर या ठिकाणी शोधून काढू शकतो. पुढचा प्रश्न 47 - 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल. तर मित्रांनो बघा 47ला कसं लिहितात बघा, आता 10 म्हणजे x, 20 म्हणजे 2x, 3 म्हणजे 3x आणि 4 म्हणजे 4x. ओके. आणि वरचे 7 म्हणजे VII. ओके. आता मायनस, आता 10 म्हणजे काय, -10 म्हणले ना, तर मायनस करा x. तर मित्रांनो हा x झाला कट आणि किती उरले आता समोर x आणि VII म्हणजे किती बघा एवढे मित्रांनो जे की आपल्याला उरले, म्हणजे किती हे 37 आहे. ओके. तर आता हे आहे काय बघा पर्यायामध्ये तपासून घ्या, x आणि VII तपासून घ्या, आहे बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक ब याने आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे, लक्षात ठेवून घ्या. पुढचा 2 संख्यांचा गुणाकार 2160 आहे, तर त्या 2 संख्यांचा मसावी 12 असल्यास लसावी किती. बघा प्रश्न किती छान आहे मित्रांनो, एकदम बघा काही वेळेमध्ये या ठिकाणी प्रश्नाचं आन्सर आपण काढू शकतो. बघा महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला मित्रांनो पोलीस पाटील भरतीला याच प्रकारचे मित्रांनो बघा जे की बेसिक लेवलचे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न संच विचारले जातात. तुम्हाला जास्त काही बघा अवघड लेवलचे प्रश्न या ठिकाणी विचारले जात नाहीत, म्हणून फक्त आणि फक्त बेसिकचे तेवढे प्रश्न संच तुम्ही या ठिकाणी करून घ्या. ओके. आता बघा 2 संख्याचा गुणाकार किती 2160 आहे, 2160 त्या 2 संख्यांपैकी त्यांचा मसावी किती आहे 12, तर लसावी काढायचं आहे, मग हे 12 घेतो. आता बघा 12 1 12. ओके. हा कट पुन्हा. आता मित्रांनो बघा जर आता आपण या ठिकाणी 21मधून जर 12 मायनस केले तर उरले किती बघा जे की 9 उरतात, हे 9 आलं. 12 पुन्हा 12 5 60, 12 72, 12 84, 12 8 96. मग आणि हा 0 कॅन्सल करा, इथं वाढून घ्या, म्हणजे बघा जे की 180 आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर बघा जे की क्रमांक क या ठिकाणी होणार आहे. डायरेक्ट काय करा, या 2160ला या 12नं भागून टाका, आपल्या प्रश्नात जे की 180 आन्सर येऊन जातं. ओके. लक्षात ठेवून घ्या. पुढे 2 संख्यांचा मसावी 6 असून लसावी 120 आहे, तर जर त्यातील एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या किती. बघा 2 संख्यांचा मसावी 6 आणि लसावी किती आहे 120, गुणाकार केलो त्यातील एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या काढण्याचं डायरेक्ट. आता भेटलं आपल्या प्रश्नाचं उत्तर 6 1 6, 6 चोक 24, 4 1 4, 4 त्रिकम 12, हा 0 कॅन्सल, इथं म्हणजे बघा जे की 30 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे काय बघा जे की मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बघा जी करेक्ट आन्सर होणार आहे, लक्षात ठेवून घ्या. पुढचा आता बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, तर 250चे 10% किती. मित्रांनो बघा या प्रकारचा प्रश्न विचारा डायरेक्ट 1,00,000 कॅन्सल करा, 1,00,000 कॅन्सल करा, उरले किती 25 गुणाकारात 1, 25 1 25 झाला आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर बघा जे की क्रमांक अ. ओके. या प्रकारचे मित्रांनो बघा जे की बेसिक सिंपल प्रश्न तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके. जास्त काही अवघड विचारले जात नाहीत. पुढे आता बघा 9/15 म्हणजे शेकडा किती. मित्रांनो बघा 9/15 म्हणजे शेकडा किती म्हटले ना, डायरेक्ट हे 15 घ्या, गुणाकारात घ्या 100, आपल्या प्रश्नाचं आन्सर निघलं.
5 त्रिक 15, 5 दोन्ही 10 हा शून्य इथं 3 एक 3, 3 त्रिक 9, 20 गुणाकारात 3, 20 त्रिक 60 झाला आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर. बघा जे की मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे बघा हां, तर मित्रांनो बघा 12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? डायरेक्ट 12 गुणाकारात 20 घ्या आणि छेदामध्ये घ्या आहे 15. आता 3 भाग द्या, 3 चोक 12, 3 पाचे 15, 5 एक 5, 5 चोक 20, 4 गुणाकारात 4, 4 चोक 16 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. बघा जे की मित्रांनो क्रमांक 16 दिवस लक्षात ठेवा. आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा. शेवटच्या प्रश्नाचं आन्सर योग्य बघा तुम्हा सर्वांना कमेंट कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पण अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.